खंजिरीच्या तालावर क्रांतीची ठिणगी टाकून उभ्या महाराष्ट्राला माणुसकीचा धर्म शिकवणारे आदरणीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस माझं प्रथम अभिवादन। मी जितेंद्र बाळासाहेब बोराडे, जतच्या या रांगड्या आणि कणखर मातीतला एक प्राथमिक शिक्षक, आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त एका अशा पुस्तकाचा अभिप्राय आपल्यासमोर मांडत आहे, जो ग्रंथ जे पुस्तक महाराष्ट्राच्या वैभवशाली वैचारिक परंपरेचे आध्यात्मिक समाजशास्त्र आहे आणि तो ग्रंथ म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित ग्रामगीता। आज आपण ग्लोबल विलेज आणि ग्लोबल सिटीच्या शोधात असताना अनेक दशकांपूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या धारणेतील ग्राम हे आजही आपल्याला दिशादर्शक ठरते। ते आपल्या या ग्रंथात म्हणतात, ग्राम हेची विश्वाची माऊली आणि ग्रामची वसते विश्वाची आशा। हे पुस्तक केवळ वाङ्मयीन मूल्य असलेला आध्यात्मिक ग्रंथ नसून तो राष्ट्र निर्मितीचा पाया ठरू शकेल इतकं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे। एक शिक्षक म्हणून ज्या वेळेला या ग्रंथातील ओव्यांची मशागत मी माझ्या अंतःकरणात करू पाहतो, त्यावेळेला असा दृष्टांत मिळतो की आजच्या युगात, आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये जो वाढत चाललेला मानवी मूल्यांचा दुष्काळ आहे, त्याच्यावरती आशेचा किरण म्हणजे ही ग्रामगीता। ग्रामगीतेच्या 19व्या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन शिक्षणाविषयी बोलतात। शिक्षणाबद्दलचे परखड मत त्यांचे असे: विद्येअंगी व्हावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय, शिक्षणाने व्हावा निश्चय, जीवन जय करावया, दुबळेपणा घेतले आंदने, शिक्षण त्यासी म्हणू नये, शिक्षण त्यासी म्हणू नये। माझ्या जत सारख्या दुष्काळी आणि दुर्गम भागात काम करत असताना एक गोष्ट मात्र पदोपदी जाणवते, ती म्हणजे येथल्या मातीला जलसंकटापेक्षाही नैराश्याच्या मळभाने अधिक ग्रासलेले आहे। आणि ही ग्रामगीता अशा नैराश्याच्या वातावरणात एक उत्स्फूर्त, एक प्रेरणा देणारा स्रोत ठरतो। ग्रामगीता शिक्षकांना सांगते की प्रत्येक गोष्टीमध्ये शासनाची वाट न पाहता आपली जबाबदारी ओळखून कामाला लागा। याचे वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशा शब्दात करतात: ओळखोनी गावची जबाबदारी, शिक्षक जिव्हाळ्याने काम करी, तरीच गाव होय स्वर्गपुरी, न पडे जरूर कोणाची, न पडे जरूर कोणाची। आदर्श समाज निर्मितीचं स्वप्न आपल्या उराशी बाळगून काम करणारा ज्ञानव्रती शिक्षक असो किंवा व्यवस्थेची सूत्र आपल्या हाती घेतलेला कर्तव्यनिष्ठ अधिकारी असो किंवा लोककल्याणकारी राज्याचा गाडा हाकणारा कर्तव्यनिष्ठ आणि दूरदृष्टी असलेला नेता असो, यातल्या प्रत्येकाला हा ग्रंथ आचरणाची आचारसंहिता घालून देतो आणि त्याच बरोबरीनं ध्येयवादाचा दीपस्तंभ म्हणून हा ग्रंथ नक्कीच काम करू शकेल। आपल्याला सांगायला मला नक्कीच आवडेल की राष्ट्र निर्मितीच्या यज्ञामध्ये समिधा पेरण्याचं सामर्थ्य असणारा हा एक आधुनिक धर्मग्रंथच आहे। आपल्या मराठी भाषेतील हा सामर्थ्यशाली ग्रंथ आपणास सांगतो की खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे, करू स्वर्ग गावा, करू स्वर्ग गावा। खरंच असं जर झालं तर माझ्या मराठी मातीच्या, मराठी विचारांच्या माझ्या शिवबाराजाला जसं स्वतःच्या साम्राज्याच्या ऐवजी जनतेचं स्वराज्य दिसलं, तसंच आपल्यातल्या प्रत्येक माणसाला या स्वराज्याचं सुराज्य करण्याचं स्वप्न पडल्याशिवाय राहणार नाही, इतकं सामर्थ्य या ग्रंथाच्या प्रत्येक ओळीमध्ये नक्कीच आहे। मराठी भाषेच्या साहित्याच्या इतिहासामध्ये अजरामर ठरलेल्या कलाकृतींपैकी हा ग्रामगीता ग्रंथ देखील एक मैलाचा दगड नक्कीच ठरेल आणि याच्या वाचनानंतर मनामध्ये वाजतं ते एकच गाणं: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,